नमस्कार, स्वागत आहे आपलं सुनीताच्या किचनमध्ये. आणि आज मी छान असा पौष्टिक आणि टेस्टी सोयाबीनचा पराठा बनवणार आहे. त्यासाठी मी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे चपातीचं आणि ते आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. छान चपातीसारखं पीठ मळून घेतलं की आपल्याला ते एका भांड्यामध्ये पाणी उकळवायला ठेवायचं आहे. आणि पाणी उकळी आली पाण्याला की त्यामध्ये सोयाबीन घालायचा. तो 1-2 मिनटं भिजू द्यायचा गरम पाण्यामध्ये आणि तो छान धुवून स्वच्छ नंतर घ्यायचा आहे आपल्याला. त्याआधी आपण मसाल्यासाठी घेतलेली आहे हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं, लसूण आणि जिरे. तर ते आपण असे ग्राइंड करून घेऊया. आणि मग सोयाबीन स्वच्छ धुवून छान असा एकदम पिळून घ्यायचा. त्यामध्ये थोडंसुद्धा पाणी राहिलं नाही पाहिजे. आणि आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे किंवा हातानं कुस्करून घ्यायचं आहे. ते छान कुस्करून घेतला की आपण आता एक कढई ठेवूया. त्यामध्ये 2 पळी तेल घालायचं. त्यामध्ये जिरी, मोहरी घालायची आहे फोडणीला, हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि हे सगळं छान परतवून घ्यायचं आहे. वाटण, चवीनुसार मीठ, लालसर कांद्याला रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. आणि कांदा छान मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. तर तुम्ही बघा आता कांदा आपला छान मऊ झालेला आहे, मसाले पण छान झालेले आहेत. आता त्यामध्ये आपण पेस्ट करून ठेवला होता ना सोयाबीन, तो घालायचा आहे. तुम्ही असा सोयाबीनचा पराठा बनवून बघा, खूप छान आणि टेस्टी लागतो. मुलांना कळतही नाही कशाचा पराठा आहे. तर बघा तुम्ही, मी आता सोयाबीन घातला आहे, वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान त्याच्यातलं पूर्णपणे पाणी सोकलं पाहिजे एवढा वेळ परतून घ्यायचा आहे. कारण ओला जर राहिला सोयाबीन तर तो आपल्याला लाटताना फुटू शकतो, तुटू शकतो. त्यामुळे सोयाबीन छान असा कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि मस्त असं सोयाबीन असा जरी तुम्ही पोळीबरोबर खाल्ला की छान असा टेस्टी लागतो. तर तुम्ही बघा आता छान परतून घेतले, अजिबात त्यामध्ये पाणी बिणी राहिलेलं नाही. आता आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे. एकदम छान थंड झाला की आपण लाटायला घेऊया. तर आपली कणिक पण छान भिजलेली आहे. तर त्याच्या छान छोट्या छोट्या लाट्या बनवून घेऊ. आणि मस्त आता त्यामध्ये सारण भरायचं आहे. अलगद हातानं जसं आता आपण बाकीचे पराठे बनवतो किंवा पुरणपोळी बनवतो तसं भरून घ्यायचा. आणि जसा पाहिजे तुम्हाला चौकोन लाटा, गोल लाटा, कसाही छान लागतो. आणि छान असं दाबून दाबून दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आहे. बऱ्याचशा मुलांना सोयाबीनची भाजी नाही आवडत, त्यामुळे पराठा बनवला की चुपचाप खातात. पराठा कशाचाही असो मुलांना आवडतो. बटर किंवा तूप लावायचं. तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी? तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.